आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्या पिरतीची आस लागते क्षणाला, काळजात उतरती भिडते मनाला. तुझ्या भेटीसाठी राणी गाव सारं आणलं, अलगद चालणार आभाळ बी थांबलं. तुझ्या माग माग गुंततो या जीव तुझ्या मंदी, याड लागलं वाड लागलं तुझ्या पिरतीचं खुड लागलं. याड लागलं वाड लागलं तुझ्या पिरतीचं खुड लागलं खुड लागलं. I love you. I love you. बोका मारे जयदीपराव, हे बोका मारे काय करते इथं? नाही 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 नाही, थांबा. मी गॉगल घातलाय ना, म्हणून मला ती बोका मारे दिसते. गॉगल काढतो म्हणजे रुपाली वहिनी दिसते. तरी पण बोकाच मारे दिसते. जयदीपराव, असं कसं झालं? अरे म्हणलं रुपाली असे कसं काय झाले? खरं सांगायचं तर मला हे सगळं बोलायला नाही आवडत, पण मनापासून सांगतो, मी तुमच्यावर आयुष्यभर प्रेम करीन. हे सगळे म्हणाले की मुलींना असं ऐकायला आवडतं म्हणून बोललो. नाहीतर मला असं वाटतं की प्रेम हे बोलण्यातून कमी आणि वागण्यातून जास्त कळतं. माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम, खरंच खूप प्रेम. तुम्ही लाज वाटत नाही रात्री अपरात्री पोरीला बोलून तिच्याशी असं बोलायला? अहो, पण तुम्हाला कोणी बोलवलं आणि मी कशाला तुम्हाला आहे? मी कशाला म्हणू? मला तर तुमची तोंड बघायची बी इच्छा नाही. मला बी काय हौस नाही. तुमच्याच माणसाने इकडे याचा निरोप दिला होता. विचारा त्याला. त्या धन्यानं घोळ घातलेला दिसतोय सगळा. धनाजीराव कोण? अरे धनाजीराव म्हणजे मी, धनाजीराव लक्ष्मण माने. धनाजीराव तो नाही, तो बळवंतराव. बळवंत लक्ष्मण माने ना का माझं नाव? अरे मी माझं नाव कसं विसरतो राव? नावाचं काहीतरी कर राव. जयदीपराव, हो, त्या वाघबारेला मी इथं हाकलून येतो. थांबा. गोळी घालन ती काय करते राव इथं? आता बोला. आणि म्हण मी चांगला आहे. हो, मी चांगला काय वाईट याचं प्रमाणपत्र मला तुमच्याकडनं घ्यायची गरज नाही. इथं भेटलाय, परत थोबाड बी दाखवू नका. माझी बी देवाकडे हीच प्रार्थना आहे का जन्मात तुमचं तोंड बघायला लागू नये. आणि मी बी देवाकडे हेच मागतो की माझ्या आयुष्यात परत कधी तुम्ही समोर यायला नको, नाहीतर परिणाम चांगलं होणार नाही. या मग.
आपण नाही राहायचं इथं. हे समजून नाही होणार. चल पळून जाऊया आपण. मी सांगते तसंच करू. चला निघू इथून. आंबरे, आई, माझं ऐका. मी सांगते तसं करू. निघू इथून. नाही राहायचं इथं. नाही राहायचं इथं आपण. नाही राहायचं. भया 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 भया, बघितलं का माझी होणारी सून काय रंग दावायला लागली या लग्नाच्या आधी. माझं नाकच कापायचं ठरवलेच आहे ना, म्हणून तरी समधी नाटकं लावल्या ती तुम्ही. अगं वाईट तर चाट ठेवणार आहेस का नाही माझी तू. लग्नाचा दिस आहे आणि इथं ताणून झुकली असली. उठ आता चट्टीशी आणि 0 मिनिटात आवरून बाहेर आली पाहिजेत बघ. सांगा, शिकवा जरा लेकीला काय तर. दिदे, आज मेलोच असतो बघ. म्हणजे काय झालंय? सॉरी, आत्या चिडली ना. अगं मला कळालंच नाही एवढा उशीर कस काय झोप लागली. अगं तू झोपायचं काय घेऊन बसल्यास. इथे झोपेत पडपडण्याच्या नादात तू आत्याला आपला सगळा प्लॅन सांगून बसली असतीस. काय? वय नाहीतर काय, थोडक्यासाठी वाचलोय आज आपण. नशीब तिला काय कळालं नाही. नाहीतर ना. बर तू चल बाहेर, तुला सांगते. इथे नुसते भीतीलाच नाही तर लादीला आणि छपराला पण कान नाक डोळेत. चल बाहेर. अगं अगं चल तू, चल लवकर. आता मी जे सांगते ना ते लक्ष देऊन ऐक. तिकडे सत्यदादाच्या लग्नाचा दंगा सुरू झाला ना की मी आणि आई हितनं लगेच निघ. अगं इकडे दंगा सुरू झाला ना लग्नात तर आपण आपला रिक्षाचा दांडा वडलाच समज. मग तिथून डायरेक्ट बस स्टँड वर जायचं. स्टँडवर पोहोचलो ना की कवठे महाकाळची गाडी पकडायची. गाडी तिथनं शार्प टायमिंगला निघते, म्हणून आपल्याला तिथे वेळेत पोचावं लागेल. अरे पण कवठे महाकाळाला कशाला जायचं? आपल्याला सगळे शोधायला ना पुण्याकडे जाणार. पण तिकडे जातंय कोण? पण हे सगळं जमल ना? अगं तुझी साथ असेल ना तर नक्कीच जमेल मला. माझी साथ तर कायम आहे. मी तयार आहे. आता जसं ठरलंय ना तसंच करायचं. ठीक आहे. बर चल. हॅलो, आता बे अंजूवाल्याला फोन कर. आणि ते गोडवाला कुठे वरून आलाय बघ. हा बलमाचं सगळं नियोजन व्यवस्थित बघा. तू काळजी करू नको. हा आता समोर ह्यो आलाय म्हणजे पुढे काय वाढून ठेवले काय माहित. बलमा, काही काही चेहरा न बघितलेलाच बरा असते बघ. नाहीतर दिवसच नीट जात नाही. काय आहे ना? काय आहे? चल ना दिदे. जाऊ दे. उगाच चांगल्या आनंदी दिवशी कशाला उगाच डोकं तापवायचं आपलं. चल, असल्याच्या नादा लागाय नसते.
कुठं गेला असेल चल तिकडे बघूया तिकडे गेला बघू चल फोन आलाय साहेबांचा बोला की साहेब. अरे ते गण्याचं काय झालं? त्याच्या फोनवरून का मला फोन येतोय? काम झालं नाही साहेब अजून. काम झालं नाही? अरे काय डोक्यावर पडला काय तुम्ही? गाण्या अजून जिवंतच कसा? ऐक, आधी त्या गाण्याला स्विच ऑफ करायचा आणि मगच मला फोन करायचा, कळलं का? काम झालंच म्हणून समजा साहेब. हा ठीक होता. गाडी काढ रे, तात्या साहेबांना लग्नाला जायचंय. ठीक आहे, आधीच खूप ताणली गेली आहे. गाण्या फिरंगी आपल्या हातून खूप वेळा पळालाय आणि कालही पळून गेलाय. आता त्याला सोडायचं नाही. येस सर. मी माझे खबरी लावलेत. गोलप, तुम्ही तुमचे पण खबरी कामाला लावा. हा बोल रे, खरं सांगतोस? हा सांग सांग पत्ता. शिंदे लिहून घे. सांगा सर. असं काय झालं? हा हा ठीक आहे सर काय झालं? सापडला. कोण? गाण्या फिरंगी सापडला. आता गाण्या फिरंगीच्या मुसक्या आवळ्याचा मुहूर्त आलाय. खुसबुडे एक काम करा. येस सर. हा पत्ता आहे ना, भारती मॅडम, प्रिया मॅडम, बाकी सगळ्यांना मेसेज करा. सगळ्यांना तिथे यायला सांगा. हा बोल, चला गाडीत बसा. हिंदे गाडी काढा लवकर. चलो चल. खुसबुडे निघा. येस सर. मम्मी मेकअप वाली येईपर्यंत मस्त तुमच्या हेअरला बाउन्स देते. सॉरी सॉरी, ठेवती बाजूला. काय अमेरिकेत बोलवलेत मेकअप वाले? कवा धंदा वाट बघते मी. लगीन लागायच्यात येतील ना? येतील येतील. मी ज्याला बोलवलंय ना ते एकदम बेस्ट आहेत. म्हणजे लई मोठ्या मोठ्या हिरोईनचे मेकअप केलेत त्यांनी. आलिया, दीपिका, प्रीती आणि आता तुमचा. आपण काय उपयोग? ती येत नाही चालेल तर काय लगीन थांबा ठेवायचं का? थांबून कशाला ठेवायचंय? अगदी झालाच उशीर तर मी आहे की. मी करते तुमचा मेकअप. अयो ए, तू नको करू बाई माझा मेकअप. तू मेकअप करायला घेशील आणि सत्याच्या पोराच्या बारशाला पूर्ण करशील. आली आली मेकअप हेअरची टीम आली. चला या या मम्मी जरा सरतं का? या या. इतका का ग उशीर केला तू? आज खूप लग्नाचा ऑर्डर होता ना. अयो ह्याच्यासारखं मेकअप करणार आहे. कसं दिसतंय सपने ती? आओ मम्मी, तुम्हाला फोटो काढायचे ना, मग तेव्हा लग्नात असाच ब्रायडल मेकअप असतोय. हा बरं बरं. तू कंच्या कंच्या हिरोईनचा मेकअप केलं ग? मम्मी त्यांना घेऊ दे की आधी थंड वगैरे काहीतरी. काय घेणार तुम्ही? चहा, थंड, कॉकटेल, मॉकटेल सगळं मिळतं या रिसॉर्ट मध्ये. नो थँक्स, मेकअप आणि हेअरला सुरुवात करूयात. बरोबर. मग माझे ना लॉंग मध्ये असे आपण बेबी करूया. बेबी. ए सपने, बेबी कशाला? आओ मम्मी, बेबी हेअर नसतात ते. बेबी हेअर्स असतात समुद्रांच्या लाटांसारखे. मला ना का समुद्राच्या लाटा. मला का नाही महागा असा बुचडा, पुढा असा फुगा आणि का नाही असा कोंबडा द्या कोंबडा. आणि त्याच्यात का नाही मॅचिंगचा गुलाब रवा. मी करते व्यवस्थित. आणि मला बी कर्ल्स हवेत. कर्ल्स, कर्ली हेअर्स आधीच आहेत. कसं आहे ना, आमच्या सत्यादाराचं लगीन आहे तेव्हा मी त्याची करवली आहे ना, मग तेव्हा मी सगळ्यात छान दिसायला पाहिजे ना. मग म्हणून माझ्या अजून कर्ल्स करा. बोलली नटमोगरी. हिच जाऊ दे. मी काय म्हणते, ते वेवी वगैरे तर आपण करूच, पण हित अशी सागरवेणी घेऊयात का? सागरवेणी म्हणजे कसं, हित सागरवेणी, खाली लाटा, सागरवेणी लाटा, सागरवेणी लाटा. नाही नाही, मला ना मॅचिंगचे बटरफ्लाईज लावा. बटरफ्लाईज बनवा हिला फ्लॉवर पॉट. बरं करते. पहिल्यांदा कोण बसणार? मी. मी बसणार. मी बसणार आधी. मी बसणार आहे इथं. सपने मी आधी बसणार. नाही नाही, मी बसणार आहे. मी बसणार आहे. मी बसणार आहे. सपने तू बस आधी. हा थँक्यू मम्मी.
कसल्या मग बरं मग ये ना मी म्हणून आधी मी मिरवणार मग बाकीचे समजे मिरवणार. हे काही बरोबर नाही. मग काय दरवेळी काय आमचा नंबर काय शेवटी होईल? आहो सपना वहिनी त्या सिनियर आहेत ना, मग तेव्हा मम्मी नंतर तुम्ही आणि मग रुपाली वहिनी असणार ना. हा ते बी आहेच म्हणा. ए सरे खोळ्यासारखीची आहेस का तू? तुला काय कळतं का नाही? जरी सपनेचं लगीन आधी झालं असलं तरी मानानं सत्याची बायको मोठी आहे. तेव्हा माझ्या नंतर रुपाली मेकअप करणार आणि मग सपनी. काय करायचं रे? वय वय बया आता तू वेगळं बोलत होती. सपने तू कुणे आमच्या समजांसाठी काकटेल माकटेल घेऊन ये जा. कॉकटेल मॉकटेल तर सोडाच, लिंबू सरबत बी देणार नाही आता मी तर. अगं सपने तू अजून रेडी झाली नाहीस वय? अगं मला तुमच्या बायकांचं कळतच नाही. लय वेळ लागतो राव तुम्हाला आवरायला. आता काय लग्न झाल्यावर रेडी होणार आहेस का? एवढी कामं पडल्यात, पटकन रेडी व्हायचं, हातभार लावायचा कामाला एवढं पटपट पट. कारखान्याचा भोंगा इथं. तुम्ही मलाच बोल, सोन्या मलाच बोलते. बरोबर आहे, शेवटी मी धाकटी पडले ना. अगं सपने लग्नाच्या शुभ कार्यात हे असं बोकाड पसरते तू. गप्प बस जरा. भोकाड? मी भोकाड बसतोय, याला भोकाड म्हणतात. अगं यालाच बोकाड पसरणं म्हणतात. काय झालं ते तरी सांग. मला नको विचारू. मग कुणाला विचारू? त्या आजीला विचारू का? ओ आजी काय झालं? अगं तुलाच विचारणार ना सपने. विचार मम्मीला कसं वागवतात. 16 वर्षाची मुलगी असल्यासारखं फटकन मारून बसल्या लगेच मेकअपला. जर सुनेचं लाड करावं, तिला बसू द्यावं, तर ते नाही. बरोबर आहे. आता श्रीमंत घरातली थोरली सून येणार आहे म्हणल्यानंतर आम्हाला कोणी विचारतंय? शेवटी मी धाकटी पडले ना. सपने हे काय काढलं तर धाकटन थोरलं? मी काढलंय, मम्मीने काढलंय. ते म्हणत होते की सत्याची जी कोणाचं बायको येईल ती मानानं थोरली असणार म्हणून. बरोबर आहे तिचं. असं मला नव्हतं म्हणायचं. मला म्हणायचं होतं की ती थोरली, तू धाकटी. तू धाकटी, ती थोरली. म्हणजे जाऊ दे मरू दे. आपल्याला काय करायचंय? अगं एवढी कामं पडल्यात, आवर तू पटपट. हा चल. मेकअप? अगं मेकअप त्यांनी करावा ज्याला मेकअपची गरज आहे. अगं माझा कंदी पेडा. आपण जिनिली आणि रितेश सारखं फोटो बी काढू. वय वय तसे दिसतो मी सेमच आपण. जिनिलियाचं मला काय माहित नाही, पण मी तर रितेश सारखा दिसतोच बाबा. सातारातून दिसतो. काढायच्यात ना फोटो आपल्याला. मला बी ना सोशल मीडियाला जरा चांगले चांगले फोटो पोस्ट करायचे, आवडते. मला बी लई कामं पडले. सॉरी. कशा खिदळत आहेत मला, एवढं हसतायत ना. देवा असं काहीतरी कर ना, खेळत बसू द्या पाहिजे. हा 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 कसा दिसतोय आपला वाघ, एकदम राजबिंडा. साधारणतः तमाम पूर्ण एक नम्रतेची विनंती आहे. आमच्या राजबिंडा सत्यावर रुपाली वहिनींनी रुमाल टाकलेला आहे. तवा जास्त गर्दी करू नका, जास्त तडपडू नका. आणि तडपडायचं असेलच तर त्याचा राईट हँड मॅन बलमा मी बळवंत लक्ष्मण माने याच्यासाठी तडपू शकता. याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. ऑलवेज वेलकम. सत्या दादा. ए टोनग्यानो, झाली की नाही तयारी तुमची? हा झालंय. मेल्यानो दार उघडा की. ए उघड दरवाजा.
झाली की नाही तयारी? माझ्या वागरा कोकरा लेकरा कसा राजपिंड दिसतोय माझा लिओ. मम्मीचीच नजर नका लागायला माझ्या बछड्याला. अगं मम्मी, तू अशी ढालीसारखी उभी असताना कोणाची बिशात आहे का मला नजर लावायची?